तुमची? सरकारला विनंती आहे आपले 6-6.5च्या पुढे भाव जावा म्हणून सनी कर्जमाफी व्हा. मला बी 2 एकर शेती आहे, बांधायला बांध आहे म्हणून दुसऱ्याची करतो. भविष्यात काय भाव राहतील, वाढतील का हेच भाव राहतील? शेतकऱ्यांनी माल खरं तर एकदम वाळून आणला पाहिजे आणि एवढी गडबड नाही करायला पाहिजे, कारण की कसं आहे हे सध्या ह्या भावात तर शेतकऱ्याला काही माल विकायला पुरत नाही बरोबर, आणि त्यांचा एकदम कमी भाव आहे आणि त्यांचा खर्च पण वसूल होत नाही आहे आणि गडबड खूप केल्यामुळे मोंड्यात आवक जास्त वाढली. त्याच्यामुळे मग अशी जर आवक असली तर मग भाव वाढायची शक्यता नाही. दीड एकर मध्ये होती ती. 1.5 एकर मध्ये खत काय भाव आहे, नांगाट पेरणी मंजुरी 8,000 काढायला दिली ती 1.5 एकर 8,000 काढा सोंगायला. सोंगाला. हा मळणी यंत्रात खर्च योगा. हा ते 350 रुपये क्विंटल. काय 3800 3700 काही याला 3600. आता कसं लावलं तसं ऐकूनच पुरत नाही. खत जादा भावाचं आहे. 10-20 जर घेतलं 1800 रुपये, या 50च किलो होती आणि आपलं 1 क्विंटलच्या भावात जात आहे. बरोबर आहे, कारण की मावचर जादा असलं. आताचे भाव सोयाबीनचे भाव सुधार झाले. हा म्हणजे 18-19 3800 रुपये क्विंटल आपल्याला खत मिळून राहिलं. आणि 2 फवारण्या करणे आळीच्या, तणनाशक मारणे, काहून लेबर कमी लागा म्हणून. या ठिकाणी आज आपण येला आहे जालना बाजार समितीला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोयाबीन विकलेले बी आहे, काही थप्प्या माग आहे, इका द्यायच्या बाकी आहे, काही देणं चालू आहे. आपल्यासोबत आहे मोऱ्या कंपनीचे सर्व मालक, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव सचिन भगवानराव आनंदे, मी मोऱ्या ट्रेडिंग कंपनीचा संचालक आहे. बरं. आज रोजी जालना बाजार समितीला सोयाबीनची आवक किती क्विंटल आहे बरं? आज रोजी जालना बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटलची आवक असेल सोयाबीनची. एक अंदाजे अंदाजे कमी जादा होऊ शकते. कमी जादा होऊ शकते. बरं. तर आजचा सोयाबीनचा दर काय कमीत कमी जादा? कमीत कमी म्हणजे 20 मॉइचरवर भाव आहे सगळे. मॉइचरवर हाराशी होईल नाही. हाराशी लिलाव होऊ शकत नाही, कारण की आवक इतकी आलेली आणि शेतकरी इतका माल आणायला लागला मोंड्यामध्ये, त्या हिशोबानं लिलाव शक्य नाही आहे. बरं. त्याच्यामुळं सगळा भाव आपला माउचर मीटरवर आहे. 20 माउचर आज 3600 विकलं आणि जर 10-11 माउचर असलं तर 4200 विकलं. 4200 रुपये. हो हो, वरमध्ये 4200 विकलं. बरं. 12 मॉइचर जर असलं तर 12 माउचर असलं तर ते थोडं 50-50 कमी होते भाव. बरं. 1 पॉईंटला 50 रुपये समजा. 1 पॉईंटला 50 कमी होते किंवा जास्त होते. बरं. तर भविष्यात काय भाव राहतील, वाढतील का हेच भाव राहतील? शेतकऱ्यांनी माल खरं तर एकदम वाळून आणला पाहिजे आणि एवढी गडबड नाही करायला पाहिजे, कारण की कसं आहे हे सध्या ह्या भावात तर शेतकऱ्याला काही माल विकायला पुरत नाही बरोबर, आणि त्यांचा एकदम कमी भाव आहे आणि त्यांचा खर्च पण वसूल होत नाही आहे आणि गडबड खूप केल्यामुळे मोंड्यात आवक जास्त वाढली. त्याच्यामुळे मग अशी जर आवक असली तर मग भाव वाढायची शक्यता नाही. बरोबर. शेतकऱ्यांना माल समजा टप्प्याटप्प्यानं आणला पाहिजे थोडं दिवाळी झाल्यावर, कारण की अशी आवक वाढेल शेतकऱ्याला पैसे भेटणार नाही. एकरी खर्च 25,000. आणि आम्हाला बी आता इतका माल आणून टाकला विकावं तर लागत आणि आम्हाला विकायची इच्छा नाही या भावात. बरोबर आहे. शेतकऱ्याचं नुकसान हो असं आम्हाला काही वाटत नाही. त्यामुळं कसं आहे शेतकऱ्यांनी बी थोडं टप्प्याटप्प्यानं माल वाळून आणावे, त्यामुळे त्यांना भाव जास्त भेटन. या ठिकाणी शेतकरी दादा आहे आपल्यासोबत, त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया अधिक माहिती. बोल बाबा. हा काय भाव लागला? काय भाव काय 3800 3700 काही याला 3600. तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही माहेर बायगाव. बरं. किती एकर मध्ये पेरली सोयाबीन? आम्ही 5 एकरमध्ये. सोयाबीनला किती खर्च येतो बरं? लाव एकदम नागाटी बसून तुम्हाला काढण्यापर्यंत. सोयाबीनला म्हणजे असं झालेलं आहे यावर्षी पावसामुळं, याच्यामुळं तर लगेच औंदा काहीच नाही. हा काही पाण्यात गेले. बरोबर. हां तर मग काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून? अपेक्षा जे 5,000 लोक 5,500 जायला पाहिजे. सोयाबीन व्हायलाच पाहिजे ना. कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे ना. कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे ना. आणि कर्जमाफी सरकारने शेतकऱ्याला अनुदान पण दिलं पाहिजे. जसं 3 वर्ष पहिले अनुदान दिलं तर 200 रुपये क्विंटलचं अनुदान दिलं तर तसं ह्या वर्षी बी द्यायला पाहिजे सरकारनं, कारण की भाव नसल्यामुळं हमी भाव 5,052 रुपयाचे हमी भाव आहे आणि अजून 53-28 भाव आहे हमी भाव. पण आता ते अजून सुरुवात झालेली नाही नाफेड खरेदी केंद्राची. ह्या भावात काही शेतकऱ्याला पुरत नसल्यामुळं 200 रुपये क्विंटलना
अवांतर फरक मदत व्हायला पाहिजे. कमीत कमी 2-3 वर्ष पहिले 200 रुपये क्विंटलला अनुदान भेटलं होतं, तसं भेटलं पाहिजे. आता नाही काही 1500 तरी क्विंटल मागे शेतकऱ्याला भेटले पाहिजे. हो भेटलं पाहिजे. तेव्हा शेतकरी दिवाळीपूर्व खुशी होईल. हो ह्या भावात तर त्यांना काहीच पुरत नाही, खर्च पण वसूल नाही व्हायला त्यांचा. चालतं. ह्या जे भाव आहे आजचे या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे त्यांचा जो रोज होत आहे, तो जे आडत दुकानदार आहे त्यांना या ठिकाणी माल विकत विकू वाटत नाही काही भावामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे मिळणारा जो शेतीला लागणारा खर्च आहे तेवढेच पैसे माल त्यांना उरायला. त्यामुळे पण आडत दुकानदारला काय त्याला पर्याय नाही. माल जर दुकानावर आला तर त्यांना दररोज अवकाश त्यांना विकावाच लागतो. त्या ठिकाणी कोणीच त्या भावावर खुश नाही. सरकारला एकच विनंती आहे, कमीत कमी भाव 6,000 5,000 सोयाबीन विकली पाहिजे आणि जे भावांतर फरक बी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. 1,000-1,200 रुपये खात्यामध्ये क्विंटल मागत हवा, शेतकरी सुखी होईल व शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी पडत. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. आपल्याला आपलं संपूर्ण नाव सांगा. बाळू हरिभाऊ पटरे, राहणार लोंढेवाडी, तालुका जिल्हा जालना. बरं. सोयाबीन पेरली, सोयाबीन किती एकरमध्ये पेरली आपण? 20 किलो बी पेरलं होतं अर्धा एकरमध्ये. बरं. तर किती झाली बरं ती? 7 कट्टे झाली, 7 तोंड बांधून. तोंड बांधून. हा किती भरण साधारण? साधारण भरायला पाहिजे 3.5-4 क्विंटल. बरं. तर काय भाव लागला तिला? भाव लागला 3500. किती मॉइश्चर होती ती? 21. 21 मॉइश्चर 35 समजा 35 4 तर काय 14,000 होईल समजा ती अर्धा एकरमध्ये. हा आता 4 क्विंटल काटा झाली अंजादी सांगितलं आपण एवढी भरण. काटा झाल्यावरच होईल ना. हो ना. तर पण मग खर्च किती आला तिला आपलं एकदम नांगाटी बसून तर गाडी भाडं मार्केटला आणेपर्यंत? ते खर्च आता तसं लावलं तर सोयाबीनच पुरत नाही. मग तेच म्हणतो मी सोयाबीनला काय. खत जादा भावाचं आहे. हा. खताचे रेट वाढे. 10-26 जर घेतलं 1,800 रुपये, या 50 किलो येते. हा 50 किलो. आणि आपलं 1 क्विंटल त्या भावात जात बरोबर आहे. कारण की मावचर जादा असलं. खताचे भाव सोयाबीनचे भाव सुधार झाले. हा म्हणजे 18-19 रुपये 38 रुपये क्विंटल आपल्याला खत पडून राहिलं. आणि 2 फवारण्या करणे आळीच्या, तणनाशक मारणे, हा. काहून लेबर कमी लागा म्हणून. हा. आणि ट्रॅक्टरवाले जे बिन भाव वाढा, नांगाटी पेरण. हा. म्हणजे शेतीला लागणारा सगळा खर्च वाढा एकदम सुरुवातीपासून नांगाटीपासून तर मार्केटला आणेपर्यंत आपला सगळाच खर्च डबल झाला. सगळाच घर साव आणि सोयाबीनचा भाव तेवढा वाढला नाही, वाढा नाही, 10-20 उलट वर्ष कमी आहे. माग तरी 7 झालता 1 साल, हा. आता उलट कमी अर्ध्यातच आली. हा. मग शेतकरी खताचे डबल झाले, सोयाबीन अर्ध्यात आली. कृषी कर्ज देशामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचे हे आले. कमीत कमी सरकारी जी खरेदी आहे 2328 खरेदी सरकारी मार्केटची. पण इथं नाही ना. लागतं 12 माल चांगला लागतो. पण ती खरेदी बी दिवाळीनंतर चालू होती. कमीत कमी शेतकऱ्याच्या खात्यात काय झालं पाहिजे, ते भावांतर फरक पैसे मिळाले पाहिजे. हा. म्हणजे क्विंटल मागं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1,000 1200 1,500 मिळालं पाहिजे. तेव्हा शेतकरी सुखी होईल. तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे बरं? हेच भाव वाढून द्यायला पाहिजे, कारण की पुरतच नाही. त्याचे मालाचे त्याचे खतं औषधाचे भाव वाढले, हा. आमच्याच मालाला भाव नाही. बरोबर आहे. आणि पुन्हा आपलं मेहनत बी गेली. सगळं ते लावलं तर हे बी सुद्धा पुरत नाही. हे बरोबर आहे. आपलं 30 किलो बी घ्यायचं तर किती पैसे लागू? 3,000. 3,000 3200 हा. गिरणगोड मागून 3200 झाली, आणि त्याच्यात बी खराब आलंय काही. हा. भेसळयुक्त बियाणं समजा. हा. म्हणजे आपल्याला जे घ्यायचं भाव शेतीला जे लागते समजा आपलं त्याचे सगळ्याचे भाव वाढे आणि आपला शेती माल आपलं- मार्केटमध्ये हा. आला तेव्हा तेव्हा कमी भाव होतं. पूर्ण भाव पडून जाते. बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छित जाता? बरं. या ठिकाणी बाबा आहे त्याच्याकडून जाणून घेऊया आपण. दादा तुमचं नाव सांगा बरं. सूर्यभान बाराजी चोरबारे, कुठं आले तुम्ही? शिंदखेड पोखरी. बरं. का किती आणली सोयाबीन आज? सोयाबीन आणले 30 कट्टे, किती एकरमध्ये होती? 1.5 एकरमध्ये. 1.5 एकरमध्ये. तर किती खर्च आला बरं सोयाबीनला? आता पहा नांगाटापासून तर सांगा जाऊ बस किती खर्च येतो आपला? 1.5 एकरमध्ये होती ती. हा 1.5 एकरमध्ये. खत काय भाव आहे, नांगाट पेरणी हा. मंजुरी 8,000 तर काढायला दिली ती 1.5 एकर. 8,000 काढा सोंगायला. सोंगाला. हा मळणी यंत्रात खर्च वेगळा. हा ते 350 रुपये क्विंटल. बरं बाबा तुम्ही काय तुम्हाला किती भाव भेटला पाहिजे आपल्या सोयाबीनला तेव्हा शेतकरी सुखी होईल बरं? 6-6.5 लोक भाव भेटायला पाहिजे. एकरी? हा एकरी. म्हणजे क्विंटलला? क्विंटलला 6-6.5 रुपये क्विंटल विकायला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला पुरलं तर पुरलं. बरं. तर किती खर्च येतो बरं सोयाबीनला एकरी? एकरी खर्च नांगाटापासून पेरणी बी काढणं 5,000 रुपये एकरी काढणार घेते. बाया? हा हा. 5,000. 5,000.
पुन्हा 300-350 रुपये क्विंटल मग यंत्रावाला घेतो हां आणि भाड्यावाला अलग पुन्हा इथलं आणायचं हे 50 रुपये गोणी नाही हे घेतो 50 रुपये कट्ट्यानं चालू समजा हा 100 रुपये क्विंटल चाललो जवळपास 25,000 खर्च येते एकरी. हा एकरी ठोक्यानं करेल रे भाऊ म्या 12,000 रुपये एकरी ठोका धोका एकरी. हा बरोबर आहे. मग काय तुमची म्हणजे सरकारला काय विनंती तुमची? सरकारला विनंती आहे आपले 6-6.5च्या पुढे भाव जावा म्हणून सनी कर्ज माफी व्हा मला बी 2 एकर शेती आहे बांधायला बांधाय म्हणून दुसऱ्याची करतो बरोबर आहे बरोबर. हा हां तेव्हा शेतकरी काही ते तरण हा तर नाही तर गेले शेतकरी कामात कारण की भाव हा जवळपास 10 वर्षाहून हाच भाव आहे ना. हा कापसाला बी 10चा भाव पाहिजे बरोबर आहे. कापसाचे भाव बी वाढा ना सोयाबीनचे भाव बी वाढा. सोयाबीनचे वाढाना कापसाचे वाढाना काय करणार आहे शेतकरी खर्च? खर्च सरकीला तर जादा आहे मग म्हणून सोयाबीनवर पडले लोक हां हां हां. आणि जो खर्च आपलं खता औषधाचे भाव वाढे का तेच आहे खत औषधाचे भाव वाढे नाही तर कसं आहे डबल टिबल भाव झाले. डबल टिबल भाव झाले सोयाबीनला भाव नाही त्या खताला जादा भाव आहे बरोबर आहे बरोबर. चालतं या ठिकाणी जे शेतकरी दादा आहे ते बी या भावावर काही समाधानी नाही. म्हणजे शेतकरी पूर्ण वर्ग महाराष्ट्रातला मराठवाड्यातला पुरा भारतातला शेतकरी वर्ग या भावावर खुश नाही कारण की जे जीवनावश्यक वस्तू असो खत औषध असो सर्वांचेच भाव डबल होत चालले आहे व शेतीमालाच भाव वाढणार नाही जवळपास 10 वर्षापासून तेच भाव आहे. चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.